मुंबईच्या बोरीवलीमध्ये आज भव्य आणि दिव्य गुढीपाडवाच्या निमित्तानं शोभायात्रा निघणार आहे आणि या शोभायात्रेसाठी अनेक प्रकारचे विशेष करून आकर्षकच्या केंद्र इथे तयार केले गेले आहेत। तुम्ही बघू शकता तिथे महाराजांच्या स्टॅच्यूमध्ये आणि जे शोभायात्रामध्ये सहभागी होणारे महिला पुरुष मंडळी आहेत ते इथे उभे आहेत। ढोल ताशाच्या गजरात हा शोभायात्रा देवीपाडा मागाठाणे परिसरात फिरणार आहेत। कशा प्रकारच्या शोभायात्रा तुमच्या असणार आहेत, काय सांगणार, किती वर्षापासून करतात? हे आम्ही पहिल्या वर्षीच करतोय शोभायात्रा। यंदा आपण उत्साह बघू शकता की कसा उत्साह आहे सगळ्यांचा। एक महिन्यापासून सगळेजण प्रॅक्टिस करतायत शोभायात्रेसाठी, हे सगळं चालू आहे। काय काय याच्यामध्ये तुमच्या शोभायात्रामध्ये सहभागी होणार आहेत, कसा कशा प्रकारच्या आकर्षक? आपल्या विभागामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोकणी लोकांना असल्यामुळे कोकण थीम आपला हा मेन कन्सेप्ट आहे। त्याप्रमाणे कोणी दशावतारी एक पात्र बनलेले आहेत, अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी बनलेले आहेत। तुमच्या शोभायात्राच्या विशेषता काय काय खास आहे? विशेषतः म्हणजे आम्ही कोकणची थीम इकडे हे केलेली आहे। दशावतार नाटक, नरकासूर, परत आता 60 वर्षाच्या बायका जातं दळताना, सुपली उडवताना आम्ही कोकणची थीम इकडे दाखवण्यात हे केलेली आहे। काय सांगणार तुम्ही शोभायात्राबाबत आजच्या? काय सांगणार, काय कशा प्रकारची शोभायात्रा आहे, काय बोलणार? शोभायात्रा हा मराठी लोकांचा सण आहे। या मराठी सणामुळे सर्व मराठी लोक एकत्र येतात आणि चांगल्या उत्साहाने तुम्ही आजूबाजूला बघतच असाल हे सगळे कसे पेहराव केलेले आहेत। आणि या गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षामुळे सर्व एकत्र येतात, आम्हाला खूप बरं वाटतंय। काय तुमच्या मंडळातर्फे काय संदेश देणार? आमच्या मंडळातर्फे हा संदेश आहे की ह्या आपल्या राजे महिमा प्रतिष्ठानतर्फे जी माणसं सर्व एकत्र होत आहेत ते अजून एकत्र होऊन आपल्या राजे महाराजांचं जे त्यांनी बलिदान केलं होतं ते चांगल्या प्रकारे म्हणजे होऊ नये म्हणून। हां, तुम्ही पण शोभायात्रामध्ये सहभागी होणार आहेत, काय संदेश देणार आणि काय सांगणार तुम्ही आज कशा प्रकारच्या रूपात? आपले हे हिंदूंचे सण आहेत, ते सर्वांना समजणं गरजेचं आहे। आपण आपले जे हिंदूचे सण साजरे करतो ते आजच्या पिढीला कळणं गरजेचं आहे। हा गुढीपाडवा आपलं हे हिंदूचं नवीन वर्ष आहे, इथून आपली सुरुवात होते। तर तेच सगळ्यांना सांगायचं आहे की एकत्र येऊन आपले सण साजरे झाले पाहिजेत, सगळ्यांना कळलं पाहिजे। आणि आपल्या संभाजी महाराजांनी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कशासाठी त्याग केला, याच्यासाठीच त्याग केला की हिंदू धर्म वाचला पाहिजे म्हणून। आणि ते कुठल्याही अन्यायाच्या विरुद्ध नव्हते, कुठल्या धर्माच्या विरुद्ध नव्हते, पण ते हे सगळं ह्याच्यासाठीच आहे। बरोबर। तुम्ही काय सांगणार आज, तुम्ही काय कशा प्रकारच्या तुमच्या हे आहेत, काय करणार? मी दशावतारातला राजा बनलेलो आहे। जसं माझे मित्र बोलले या मंडळातले की आपल्याला पुढच्या पिढीला हा आपला जो काय आपला आपण म्हणतो परंपरा आहेत ते सांगितलं पाहिजे। कारण पुढची पिढी ही फक्त मोबाईलमध्ये पबजी खेळण्यामध्ये व्यस्त आहे। त्यांना आपण आपले ट्रेडिशन्स काय आहे, आपल्या परंपरा काय, आपल्या सणाला काय करतो आणि कशासाठी करतो हे सांगायला पाहिजे। आणि वर्षानुवर्षे हे परंपरा अशाच जपल्या पाहिजेत। म्हणून आपण खास करून पुढच्या पिढीला दाखवायला हे सगळं केलं पाहिजे आणि परंपरा जपल्या पाहिजे। नाहीतर कुठेतरी हे हळूहळू अलुप्त होईल आणि आपल्याला माहिती नसणार की आपल्या पूर्वजांनी काय केलेलं। सण फक्त मग मोबाईलवरती एकमेकांना मेसेज पाठवण्यापुरतीच राहील। तुम्ही बघू शकता तिथे मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले। ढोल तासाच्या गजरात आता या रॅलीची शोभायात्राची सुरुवात होणार आहे। पूर्ण देवीपाडा, बोरीवली आणि मागाठाणेमध्ये हा रॅली फिरणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।